आदरणीय आमदार चंदू भैया यांना विचारून माझी उमेदवारी फायनल केलेली आहे। तर नवापूर शहरात एकूण 11 प्रभाग असून 11 प्रभागामध्ये 23 नगरसेवक हे आम्ही फायनल केलेले आहेत। फॉर्म भरणं चालू आहे। माझाही फॉर्म एवढ्या 2 दिवसात भरला जाईल। तर 23 प्लस लोकनियुक्त नगराध्यक्ष असे 24च्या 24 पूर्ण जागा या आम्ही लढवत असून नवापूर शहरातील प्रत्येक प्रभागात फार आनंदाचं उत्साहाचं वातावरण, कारण पहिल्याच वेळी माणिकराव दादा परिवारातून पूर्ण पॅनल हे निवडणूक लढवत आहे आणि त्या निवडणूक लढवताना पूर्ण जनमानसं फार आनंदात आहे। ते म्हणताय की भाऊसाहेब या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आपण स्वतः उतरलेले आहेत, म्हणून आपला विजय नक्कीच निश्चित आहे। आपण फक्त येणारी 2 तारखेची वाट बघू। 3 तारखेला निकाल हा नक्कीच आनंदाचा उत्साहाचा राहणार आहे, त्यात ते मात्र शंका नाही। काय मुद्दे असणार आहेत आपल्या निवडणुकीचे? आमदार चंदू भैया यांनी व भरतदादांनी मागच्याच आचारसंहिता लागण्याच्या आधी 96 कोटी रुपयाची पाणी पुरवठा रंगावली नदीवरून मंजूर करून आलेले शहराचा 100 वर्षाचा पाणी पुरवठ्याची योजना ही मंजूर करून आणले। पूर्ण शहराला स्वच्छ व आरो फिल्टरचं पाणी, बिस्लरीचं पाणी मिळणार आहे। त्यानंतर जसे नगरपालिकेचे इलेक्शन संपले त्यानंतर 1 ते 2 महिन्यामध्ये अमृत योजना ही 200 कोटी रुपयाची योजना पूर्ण नवापूर शहराचा कायापालट करण्यासाठी, चेहरामोहरा बदलण्यासाठी, शिरपूर पॅटर्न सारखं किंवा नवापूर हे सिंगापूर होण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत। व नवापूर शहरातील समस्या फक्त रस्ते, गटार, आरोग्य, पिण्याचं पाणी आणि वीज या पलीकडे दुसऱ्या समस्या मोठ्या नाही आहेत। पण पूर्ण शहरातील चौकात कॉलन्यांमधील ओपन प्लेस हे डेव्हलपमेंट करून चांगले खेळणे, गार्डन, बगीचा हे सजावट करण्याचं आव्हान आमच्या पुढे आहेत आणि त्या 30 वर्षापासून किंवा माणिकराव दादा परिवार पूर्ण या नवापूर नंदुरबार जिल्ह्याची 60 वर्षापासून सेवा करत आहे, म्हणून आम्हाला ते काही नवीन आव्हान नाही। आम्हाला लोकसेवा करण्याची ही सवय असल्यामुळे आमच्यासाठी ती फार छोटी गोष्ट आहे, मोठी गोष्ट नाही। आपण बघू शकतो खरं तर अजित पवार गटाच्या वतीनं लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे। संपूर्ण नवापूर नगर परिषदेसाठी राष्ट्रवादीकडनं जे ते उमेदवार देण्याचं काम सुरू आहे। येत्या 2 दिवसात देखील सगळे उमेदवारांचे अर्ज जे ते दाखल करण्यात येणार आहे। सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज, नंदुरबार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।